नमस्कार नमस्कार नमस्कार, मी आहे आय एम सयू. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अँड थँक्यू फॉर विजिटिंग अगेन. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर ओळख करून देते, मी आहे सायली आणि आज आपण बघणार आहोत एक अनोखा ब्लॉग. तर फटाफट सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि सुरू करूया आजचा ब्लॉग. आज भेट देणार आहोत इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेसच्या टेम्पलला. अरे घाबरू नका, सिम्पल वर्ड्समध्ये सांगते, इस्कॉन टेम्पलला. इस्कॉन टेम्पलच्या फुल फॉर्म बद्दल जेव्हा सर्च केलं तेव्हा माझा गोंधळही असाच झाला होता. तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी आधी एकदा तुम्हाला नीट समजावून सांगते. विष्णू भक्त किंवा वैष्णव संप्रदायातील लोकांनी चालू केलेली ही एक चळवळ आहे जी जगभरामध्ये खूप लोक फॉलो करतात. इस्कॉन टेम्पल्स जगभरात सुद्धा फार ठिकाणी आहेत. कृष्ण भक्तीचा प्रसार करणे हा मुख्य उद्देश या इस्कॉन संघाचा असल्यामुळे भारतात याची 850हून जास्त मंदिरे आणि सेंटर्स आहेत. मी गेले होते ठाण्यात नवीनच तयार झालेल्या इस्कॉन मंदिरामध्ये. पारंपरिक स्वरूपाला आधुनिकतेची जोड देत जगभरातील ही इस्कॉन मंदिरं तेथील वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे जास्त लक्ष वेधून घेतात. असं म्हटलं जातं की इस्कॉन मंदिरांचे स्थान देखील धोरणात्मकपणे ठरवले जाते. सर्व इस्कॉन मंदिरे सिमिलर आर्किटेक्चर आणि कॉन्फिगरेशनचं पालन करतात. मंदिराचा असा एकही स्तंभ किंवा भिंत नाही ज्याच्यावर इतकं बारीक कोरीवकाम नाही आहे. हे सारं कोरीवकाम गुजरात आणि राजस्थानच्या भव्य मंदिरांमधून डिझाईन घेऊन त्यापासून प्रेरित होऊन बनवलेलं आहे. मंदिरामध्ये सुशोभित छान कोरीवकाम असलेले 18 खांब पाहायला मिळतात. त्याचबरोबर एक प्रभावी 90 फूट घुमट देखील पाहायला मिळतो. या सर्व स्तंभांवर, आजूबाजूच्या भिंतींवर, मंदिराच्या पूर्ण सगळ्या स्ट्रक्चरवरच तुम्हाला एकंदरीत बाळकृष्णाच्या लीला, शिवाय श्रीकृष्णाच्या पूर्ण लाईफटाईममधील मेन ज्या स्टोरीज घडल्या होत्या त्याची छोटी छोटी चित्र पाहायला मिळतील. माहोल खूप जास्त छान आहे आणि या सध्या तर जरा इथे यंगस्टर्सची गर्दी जास्त दिसते. युजुअली इस्कॉन मंदिरांच्या रचनेमध्ये एक मोठी बाग, मोकळी जागा, सांस्कृतिक ज्ञानवर्धक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जागा, शीर्षस्थानी एक शिखर, एक वक्र शंकूच्या आकाराचे उच्च छत जे सहसा मंदिरातील प्रमुख देवतेवर असते, या सगळ्याचा समावेश होतो. मंदिराचं बरंचसं काम अजून बाकी आहे, पण भक्तांसाठीच्या सगळ्या सुविधा ऑलरेडी इथे उपलब्ध आहेत. जसं टॉयलेट्स आहेत, लिफ्ट आहे, चपला ठेवायला वेगळ्या जागा आहेत. शिवाय जुहूच्या मंदिरामध्ये, जे जुहूचं इस्कॉनचं मंदिर आहे, तिथे जसं मॅनेजमेंट आहे तसं मॅनेजमेंट इथे असण्याची मला अपेक्षा होती आणि ती खरी ठरली, कारण इस्कॉनचं मॅनेजमेंट बऱ्यापैकी चांगलं असतं. इस्कॉनची हीच मंदिरं, इकडचं टायडीनेस, नेटनेटकेपणा, तसंच प्रॉपर मॅनेजमेंट ह्यामुळेच आपलं लक्ष जास्त वेधून घेत असावेत असं मला वाटतं. पिरामल वैकुंठ परिसरात 4000 स्क्वेअर फीटमध्ये पसरलेल्या या मंदिराचे उद्घाटन मार्च 2023 मध्ये झाले आहे. हे निवासी समुदायातील पहिले इस्कॉन मंदिर आहे. निवासी समुदाय म्हणजे रेसिडेन्शियल एरियामध्ये किंवा कॉम्प्लेक्समध्ये बांधलेलं पहिलं मंदिर.
आहे आणि फिरण्यासारखं पण आहे. मला खूप आवडतं इस्कॉन टेम्पल्समध्ये जायला. ओव्हरऑल वाईब खूप छान येते आणि मॅनेजमेंट खूप जास्त चांगलं आहे. एक लिफ्ट आहे, म्हणजे सिनियर सिटिझन्ससाठी टॉयलेट्स आहेत, चपला ठेवायला वेगळं सेक्शन आहे, सारं काही मॅनेजमेंट प्रॉपर आहे इथे. मेन रोडपासून ॲक्सेसिबल आहे मंदिर आणि संध्याकाळचा आणि सकाळचा टाईम त्याचा वेगवेगळा आहे. मंदिरमध्ये 1 ते 4 बंद असतं आणि रात्री 9 वाजता बंद होतं, सकाळी 4:30 वाजता ओपन होतं. भजन पूर्ण वेळ इथे चालूच असतं. जसं मी आधी सांगितलं तसं जुहूच्या इस्कॉनमध्ये मी ह्याच्या आधी जाऊन आले, तिथे भजन आणि डान्स वगैरे लोक उत्साहाने करतात. तसंच इथे पण आहे, बट मंदिर सध्या नवीन आहे, सो सारं काही इम्प्लिमेंट व्हायला वेळ लागेल. बट या तुम्ही इथे येऊ शकता. आपल्या पॅरेंट्सला घेऊन या, मित्रमैत्रिणींसोबत या. ओव्हरऑल प्लेस खूप छान आहे, वाईब खूप सुंदर आहे. सो इस्कॉन टेम्पलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.